मित्रांनो बघा, जर तुम्हाला लग्न झालेल्या बाईला जर तुम्हाला पटवायचं असेल, म्हणजे ज्या बाईचं वय ना 30 ते 35 वर्षांच्या पुढे जिचं वय आहे, जिचं लग्न झालेलं आहे, तर अशा लग्न झालेल्या 30 ते 35 वर्षांच्या पुढच्या बायकांना तुम्हाला पटवायचं असेल, तर अशा बायकांना कसं पटवलं जातं, अशा बायकांना कसं इम्प्रेस केलं जातं आणि अशा बायकांना पटवून ना त्यांच्यासोबत संबंध कसे बनवले जातात, तर मित्रांनो ते सर्व ना आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. कारण मित्रांनो बहुतेक पुरुषांना ना ही गोष्ट माहीत नसते की म्हणजे लग्न झालेल्या बायकांना कसं पटवायचं असतं. तर मित्रांनो आज ना मी तुम्हाला अशी 3 कामं मी तुम्हाला सांगणार आहे, जी 3 कामं ना तुम्ही जर केलात ना तर मी तुम्हाला गॅरंटी देतो, तुम्हाला स्टॅम्प पेपरवरती थप्पा मारून मी तुम्हाला हमी देतो की जर ती 3 कामं ना तुम्ही जर केलात, जशी जशी मी तुम्हाला सांगणार आहे तसंच्या तसं तुम्ही जर ते केलात ना, तर तुम्ही कोणत्या पण लग्न झालेल्या कोणत्या पण बाईला तुम्ही एका झटक्यामध्ये तिला पटवू शकता, याची गॅरंटी ना मी तुम्हाला देतो. पण तुम्हाला व्हिडिओला पूर्ण बघावं लागेल. कारण जर अर्धवट व्हिडिओ तुम्ही जर बघतलात ना तर तुमचा काहीच फायदा यातून होणार नाही. कारण मित्रांनो अर्धवट व्हिडिओ बघून ना तुम्हाला काहीच घंटा पण समजणार नाही. तर व्हिडिओला पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे तर ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो ज्या बाईला ना तुम्हाला पटवायचं आहे, तर सर्वात पहिल्यांदा काय करा माहिती आहे की त्या बाईसोबत ना चांगली मैत्री करा आणि मैत्री करून ना तिचा जो विश्वास आहे, तिचा जो ट्रस्ट आहे, तर तिचा तो विश्वास, तिचा तो ट्रस्ट तुम्ही पूर्णपणे जिंकून घ्या. काय बोललो मी? तिच्यासोबत मैत्री करा आणि तिचा विश्वास ना तुम्ही पहिल्यांदा जिंकून घ्या. आता तुम्ही मला असं बोलाल की काय रे भावा, एवढं छोटंसं काम तू सांगतोस, विश्वास जिंकून घे. बट मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की म्हणजे हे काम ना तुम्हाला छोटं वाटू शकतं, पण मित्रांनो हे काम ना सर्वात मोठं आहे. कारण तुम्ही ना जरी 100 कामं तुम्ही जरी केलात ना त्या बाईला इम्प्रेस करण्यासाठी, आणि जर तुम्ही तिचा विश्वास, तिचा ट्रस्ट जर तुम्ही जिंकू शकलात नाही, सो मित्रांनो ती 100 कामं ना पूर्णपणे पाण्यात जातात. कारण मित्रांनो काय असतं माहिती आहे की लग्न झालेल्या बायकांना असं कोणत्या पण पुरुषासोबत संबंध बनवत नाही. कारण त्यांना भीती वाटते. कारण म्हणजे त्यांना असं वाटतं की म्हणजे जर मी असं कोणत्या पण पुरुषाला स्वतःचा बॉयफ्रेंड असं जर बनवलं आणि त्या पुरुषाने म्हणजे जर मला बेइज्जत केलं, तर त्याने मला उद्या म्हणजे कोणत्या बाबतीमध्ये ब्लॅकमेल केलं, तर असं त्या बाईला भीती वाटते. सो मित्रांनो अशा बायकांना, ज्या बायकांचं वय 30 ते 35 वर्षांच्या पुढे असतं, सो मित्रांनो अशा बायकांना अशाच पुरुषासोबत संबंध बनवतात ज्या पुरुषावरती ना त्यांचा पूर्णपणे विश्वास म्हणजे तो बसलेला असतो. म्हणजे त्या बाईला असं वाटतं की म्हणजे हा पुरुष ना मला कधी धोका देणार नाही, हा पुरुष ना म्हणजे मला कधी म्हणजे असं ब्लॅकमेल वगैरे अजिबात करणार नाही. सो मित्रांनो अशाच पुरुषासोबत ती बाई ना संबंध ठेवते मित्रांनो. सो पहिल्यांदा तुम्ही काय करा माहिती आहे, तुम्ही तिचा विश्वास, तुम्ही तिचा ट्रस्ट पूर्णपणे जिंकून घ्या. तरच मित्रांनो तुम्ही ना पुढची कामं करून तुम्हाला त्याचा फायदा भेटेल. आता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे, सो ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो की तुम्ही त्या बाईच्या ना ज्या इच्छा असतात ना, इच्छा आणि तिच्या गरजा, त्यांच्यावर फोकस करा. काय बोललो मी? त्या बाईच्या ना ज्या इच्छा असतील ना आणि तिच्या ज्या गरजा असतील ना, सो तिच्या इच्छांवरती आणि तिच्या गरजांवरती तुम्ही फोकस करा. म्हणजे मित्रांनो त्या बाईच्या ना अशा कोणत्या इच्छा आहेत, अशा कोणत्या गरजा आहेत ज्या इच्छा आणि गरजा पूर्ण होत नाही आहे. काय बोललो मी? त्या बाईच्या ना अशा कोणत्या इच्छा आहेत, अशा म्हणजे कोणत्या गरजा आहेत ज्या इच्छा आणि ज्या गरजा पूर्ण होत नाही आहे. म्हणजे मित्रांनो ज्या बाईला ना कोणती गरज आहे किंवा त्या बाईला काहीतरी तिची इच्छा आहे, पण तिची ती गरज ना किंवा तिची ती इच्छा पूर्ण होत नाही आहे, सो तुम्ही काय करा माहिती आहे का की तुमच्याच्याने जर शक्य असेल तर तुम्ही तिच्या त्या इच्छा ना किंवा त्या गरजा तुम्ही पूर्ण करत राहा. त्याने काय होणार माहिती आहे का मित्रांनो की त्या बाईला वाटणार की बघ बघ माझा नवरा सुद्धा माझ्या ह्या इच्छा आणि माझ्या ह्या गरजा पूर्ण करत नाही आहे, पण हा कोण कुठला मुलगा माझ्या त्या इच्छा, माझ्या त्या गरजा पूर्ण करतो. आणि मित्रांनो बायकांना 100% तुम्ही माझ्याकडून लिहून घ्या, बायका मित्रांनो अशाच पुरुषांना भाव देतात आणि अशाच पुरुषांसोबत संबंध बनवतात जे पुरुष ना त्या बाईच्या इच्छा आणि तिच्या गरजा पूर्ण करत असतात. नाहीतर मित्रांनो अशा म्हणजे कोणत्या पण पुरुषासोबत कधीच कोणती बाई संबंध बनवत नाही. जो पुरुष ना तिच्या इच्छा पूर्ण करतो, तिच्या गरजा पूर्ण करतो आणि वेळ आली ना सो तिची स्वप्न पण पूर्ण करतो, तर अशाच पुरुषासोबत जी बाई असते ना ती संबंध ठेवते मित्रांनो. तर मित्रांनो हा मुद्दा ना म्हणजे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो, कारण असं मी ना
स्वतः माझ्या आयुष्यामध्ये अनुभव घेतलाय मित्रांनो. आता मित्रांनो त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे सो ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तुम्ही ना कसं पण करून त्या बाईच्या नजरेमध्ये तिचा जो नवरा आहे ना त्याच्यापेक्षा चांगला पुरुष तुम्ही तिला बनवून दाखवा. काय बोललो मी? तुम्ही कसं पण करून ना म्हणजे तिच्या म्हणजे नजरेत तुम्ही तिच्या नवऱ्यापेक्षा 100 पटीने चांगला पुरुष तुम्ही बनवून दाखवा. आता मित्रांनो त्यासाठी ना तुम्हाला तिच्या नवऱ्याला ऑब्झर्वेशन करावं लागेल की तिचा म्हणजे जो नवरा आहे ना तो स्वभावाने कसा आहे, तो तिच्यासोबत ना कसं वर्तन करतो. म्हणजे मित्रांनो बेसिकली ना तुम्हाला तिच्या म्हणजे नवऱ्यावरती थोडंसं ऑब्झर्वेशन, थोडंसं निरीक्षण तुम्हाला करावं लागेल. आणि मित्रांनो ते ऑब्झर्वेशन करून ना तुम्हाला समजेल की म्हणजे तिचा जो नवरा आहे ना तो नक्की कसा माणूस आहे, म्हणजे त्या माणसाचा स्वभाव हा नक्की कसा आहे आणि तो म्हणजे आपल्या बायकोसोबत, आपल्या म्हणजे मुलांसोबत कसा वागतो. सो मित्रांनो तुम्हाला समजलं ना की तिचा नवरा असा असा आहे, तर तुम्ही ना तिच्या नजरेमध्ये असा पुरुष बना जो तिच्या नवऱ्यापेक्षा ना 10 पटीने चांगला असेल. जसं की मित्रांनो फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला उदाहरण देतो की मित्रांनो जर तिचा म्हणजे नवरा ना त्या बाईला इज्जत अजिबात देत नाही सो तुम्ही तिला इज्जत द्यायला तुम्ही सुरुवात करा. म्हणजे मित्रांनो म्हणजे तिला असं वाटलं पाहिजे की बघ बघ म्हणजे हा म्हणजे मुलगा ना माझ्या नवऱ्यापेक्षा किती चांगला आहे. म्हणजे ह्या मुलग्याच्या समोर ना माझा जो नवरा आहे ना तो एकदम झंड आहे, एकदम झंडू आहे असं तिला वाटलं पाहिजे. आणि जेव्हा तिला असं वाटेल ना की म्हणजे खरंच म्हणजे हा मुलगा ना म्हणजे तुम्ही म्हणजे तिच्या नवऱ्यापेक्षा 100 पटीने चांगले आहात, तर मित्रांनो त्या दिवशी ना ती बाई किंवा ती भाभी तुमच्याकडे आकर्षित व्हायला ती सुरू करणार मित्रांनो. कारण मित्रांनो असं पण मी ना माझ्या आयुष्यामध्ये अनुभव घेतलाय मित्रांनो. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव्ह यू सो मच ऑल ऑफ यू.